तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर झाली सकाळ आणि उरकलं माझ्या अनुष्काचं पण मस्तपैकी शुभ सकाळ. आणि काय झालंय सगळं अस्तव्यस्त झालंय, जिकडे तिकडे झालंय. त्याच्यामुळं आम्हाला काय गावा नाही, वर पायरी चढ. हां, त्याच्यामुळं आम्हाला काय गावा नाही. आमचं जगणं मुश्किल झालंय 4-5 दिवस झालं, आहे का नाही? हा, आम्हाला गोदडी गावाना, आम्हाला उशी गावाना, आम्हाला दप्तर गावाना, आम्हाला पेन गावाना. काय तुम्हाला सांगू, आम्हाला कपडे गावाना. म्हणजे कसं सगळं अस्तव्यस्त झालंय, आहे का नाही? आम्हाला तेलाची भरणी गावाना, आम्हाला मिठाची भरणी गावाना. आमचं आमचं काय झालंय, जिकाले तिकडे झाले. तर चला, सकाळ झाली मस्तपैकी बघू आणि भाकरी करायचं काम चालू केले. आता पेंटर येतीलच 5-10 मिनिटात. आणि छान काम चाललंय आपलं, असं नाही की नाही, चाललंय तुमच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या मस्तपैकी, आहे ना? तर रात्री अश्विनी पण करू, काल भरून घेतलं, इथलं थोडं राहिले, आज पण राडा होणार आहे. राहिले थोडी लाईटीची फिटिंग राहिली, वरच्या पायपा फिरवायची, पण लाईटीची पाईपलाईन फिरवली अशी वर नका तुम्हाला धावतो, पाठीमागच्या कॅमेऱ्यानं धावतो. काय केलंय, आपल्याला वरती लाईट फिरवायची ना मित्रांनो, वर तसली शोची लाईटला असती तशी लावायच्यात. मग असं पॉईंट काढलं सगळीकडं राहिलेलं, रात्री लाईटीचं काम वगैरे झालं पूर्ण, हो का, असं सगळीकडं काढलं. आता आपण इथं राहिले, ही जी वरची आपलं आहे ना, आपल्याला झुंबर लावायचं आहे. आता चिमण्या येतात, येऊन द्या, त्यांना खेळायला भारी वाटतं. आम्ही नाही काय म्हणत 2-3 दिवस. मग असं लाईटीचं फिटिंग वगैरे सगळ्या वायरी वगैरे चेक केल्या आपल्या फार्म हाऊसच्या, आणि हे असं भरून घेतलं. म्हणजे ह्याच्यातून काय होतं, घाण येत नाही आणि हे खराब दिसत नाही. तुम्हाला लावतो आता वर कसं झाला कलर, दिवसा बघा तुम्ही, रातचं काय अंधारचं दिसतं का नाही व्यवस्थित. हां, पण आता बघा टॅन कसं वाटते, हा कसं. आणि प्रायमर मारला काल, एकदम असं भारी. आता आज पुट्टी भरून होईल मस्त. अनुष्काची रूम आहे आणि अनुष्का खुश आहे. सगळ्यात आधी आमच्या अनुष्काची रूम कशी झाली आहे, हा, तर ह्याचं थोडं मस्तपैकी असा कलर दिला, वर कौलाचा कलर डबल हात झाला, त्याच्यानंतर पायपाचा डबल हात झाला, सगळं असं मस्तपैकी आणि एकदम छान दिसतंय, उठावं दिसतंय. आता भिंतीला व्हाईट कलर दिला, लाईट कलर द्यायचा, लाईट कलर दिला की आणखी उठून दिसेल. मग असं काम चाललंय आपलं. आणि मी पण माझं टचअप कुठं राहिलेलं हे कोण घेतलं. हां, तेलाची बाटली घे, सगळं टचअप वगैरे, होलं वगैरे कुठं काय राहिलेलं सगळं भरून वगैरे घेतलं. जिथली तिथं करून घेतोय मी पण. कसं पुन्हा होत नाही, एकदा काम झालं, कलर झाला, डागडुगी व्हायची म्हणलं की पुन्हा लई त्रास होतो. बाहेरच्या लाईटिंग वगैरे काढायचं, हे कोण पॉईंट वगैरे राहिलेलं, वायरी ओवून घेतल्या, पुन्हा हात लागायला नको एकदा कलरचं काम झालं. हे कोण पुन्हा वायरी पण ज्या राहिलेल्या त्या पण रात्री ओढून घेतल्या. 12-1 वाजले मला झोपायला. पण झालं आपलं एकदम व्यवस्थित काम चालू आहे. आणि होणार थोडा राडा, घर म्हणलं, काम म्हणलं. आणि काही जणांची कमेंट येते, एकदाच घराचं काम करायचं 100 वेळा करतोय. पण कसं आपलं कसं जसं पैसे येतील तसं चालतं आपलं. काय वन टाईम आपल्याला काय एकदम असं 1,00,000, 2, 3, 4 लाख रुपये येत नाही तर की आपण वन टाईम लगेच घराचं काम करायचं आणि संपवून टाकायचं असं नाही. महिन्याला माझं टार्गेट असतं घराला 25-30 हजार घालवायचं, त्याच्यावर नाही. पण आता काय झालं पण त्यात आता ती काही जण मग त्यात सोफा सेट आणायची गरज नव्हती, फ्रीज गरज नव्हती. पण ती कसं सोफा सेटचं आमचं नियोजन नव्हतं. म्हणजे खरं सांगायचं तर सोफा सेट आणायचाच नव्हता, म्हणजे लांबपर्यंत आणायचाच नव्हता लवकर. पण ती काय झालं, तिथं सोफा सेटवाल्याचं थोडं आपण काम केलं, आणि म्हणजे सोफा सेटवाल्याचा मित्र होता, त्याचं घराचं काम केलं. तर मग त्याने मला म्हणला, तुला सोफा सेट घेणं व्हायचं नाही, माझ्या घराचं 4 दिवस काम केलं आहे, तर तुला सोफा सेट राहून दे, चल घेऊन जा सोफा सेट. मग मी पण म्हटलं ठीक आहे, चला सोफा सेट घेऊन येऊ. असं तसं आमची ॲनिव्हर्सरी पण आहे, सोफा पण होईल आणि येईल एखाद दिवस घरात वस्तू म्हणून सोफा सेट आणला मी शेवटी तिथं कष्ट केलं तर 5-7 दिवस, 4-5 दिवसाचं काम होतं तेवढं केलं, तर तिथं पैसे झालं. मग थोडंफार पैसे आम्ही टाकलं आणि सोफा सेट आणला, आहे ना अश्विनी? हां, 38,000 केलं, पण पुन्हा आपण एवढी रक्कम देऊन आणू शकत नव्हतो. 39,500 रुपये गेला सोफ्याला. हां, 39,500 घेतलं, नवीनच आणला. हां, त्याच्यानंतर फ्रीज पण आणणं गरजेचं होतं. वस्तू एखादी येते आणि लागती घरात, काय लागत ना, आता उन्हाळा दिवस चालू होणार आहे, ही ती म्हणून ती काय हप्त्यावर घेतलेला
1500 पैसे ती गेलं पण आणि नील पण झाला, फ्रीज नील झाला. मग अशा गोष्टी छोट्या छोट्या. आता घराचा कलर झाला की घरात पाहिजे ना असं ठेवायला काहीतरी एक बरदस्त सोफा सेट पाहिजे. हां, आणि विषय काय झाला होता, कलरची रक्कम लय होती. म्हणजे जवळपास सांगायचं म्हणलं तर आम्ही 70,000 धरलेलं, पण जवळपास 85,000कडे आकडा गेला. म्हणजे कलर म्हणजे नुसता कलरच करायचा नव्हता. कलर करायला गेलं की ती लाटी ओढणं काम होतं, पॉईंट काढणं गरजेचं होतं, वायरी टाकणं गरजेचं होतं. म्हणजे खूप अशा घरातल्या गोष्टी होत्या छोट्या छोट्या असतात कलरच्या आधी, त्या कराव्याच लागतात. प्लंबिंग असतं, प्लंबिंगचं सामान आणलं, ते फुलं पाळले, कुठं कुठं पायपा फिरवायच्या होत्या त्या फिरवल्या. म्हणजे ज्या गोष्टी कलरच्या आधी करायला लागतात, तोडफोड समजा कलर झाले तोडफोड करून जमत नाही, कुठं खचून जमत नाही, त्या गोष्टी करायला लागल्या. म्हणजे ती नुसतं 70,000 वाटत होतं कलरला, पण आकडा वाढतच गेला. लाईटीचं 10-15,000 गेलं बिनकामाचं, लगेच आणायला लागलं सामान. पुन्हा प्लंबिंग आणलं, 20-22,000 रुपयाचं प्लंबिंगचं कॉक वगैरे स्टीलचं सगळं आणलं. कॉक कुठं ठेवलं स्टीलचं, थांबा तुम्हाला दावतो. जाऊ द्या, ते अश्विनीने लांब ठेवले. कसं होतं ते कॉक आपण आणले सगळं सिटी, म्हणजे सगळं सामान ठेवलंय ना, कसं त्याला ॲसिड लागलं नाही पाहिजे ना. आपण एवढं स्टीलचं सामान आणलंय, कॉकचं सगळं, कॉक, गिझर, मिक्सर सगळं आपण आणलं. 25,000 गेलं त्याला. पण शॉवर वगैरे असतो ते सगळं टोटल कॉक वगैरे सगळं स्टीलची बाथरूमची फिटिंग ही ती लय महाग आहे. मग अशा वस्तू पण त्या पण आणायला लागल्या, चेकिंग करायला लागलं मोटर जोडून. मग अशा गोष्टी असतात त्या पण करायला लागल्या. मग बजेट वाढत गेलं. त्याच्यामुळं होत्यात गोष्टी, पण आता झालं एकदम व्यवस्थित झालं आणि होईल आपलं. जात्याला आणखी 5-7 दिवस जात्याला अपदा, 5-7 दिवस फक्त थोडं कष्ट करायला लागत, थोडं घरावर लक्ष द्यायला लागेल मला पण, काम करत करत बाहेरचं. आणि बाहेर 1-2 कामं पण घेतलेत मी. आता वेळ द्यायला घालतोय का नाही हे डोकं चाला नाही माझं. तर वेळ द्यायला घावला तर ठीक आहे. तर असू द्या, पेंटर करते व्यवस्थित काम. चिवताय तो का चिवतायवर उड्याच मारते, तिला काहीच म्हणणार ना मी, तिला मजा वाटते. असं ते कसं चिमण्या वगैरे पाखरं घरात आलं असलेलं चांगलं असतं, आलेलं लय पण तू अपशकून नसतं. चिमण्यांवर जीव लावला पाहिजे, मुख्या प्राण्यांवर. त्यांना काय कळतं, महाराजाच्या उद्याच्या दिवस उड्या, पण थोडंच तिला यायला जमणार आहे आता. चला मग मस्तपैकी सांगावं म्हणलं काय काय करायचं आपल्याला. आणि होतंय सगळं व्यवस्थित होतंय, काय अडचण नाही. आली अडचण तर आहेच की, मोहर ढाकलायची, त्यात काय एवढं विचार करायचा. पण होत्यात गोष्टी, एक 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 गोष्टी साकार करायची, त्याला काय असतं. आणि आपण कठीण पण करू, थोडा वेळ जाईन आपला, एवढं होऊन द्या घराचं काम, मग बघू. तर असू द्या. मग काय म्हणते अश्विनी आणखी? शांताबाईचं गाणं म्हण, काय म्हणू म्हणते म्हणलं. तर चला आता अनुष्का माझी स्वीट गर्ल जेवाय बसली, तिच्या ताटात 2 घास खातो. म्हणजे जे जाते बापली की एका ताटात जेवलेलं चांगलं असतं म्हणतात, शुभ असतं म्हणतात. मस्तपैकी अनुष्काने काला चोरलेला मला लय आवडतो, लय भारी चोरते ती. टिकून खाते, बस बस बुडावती आहे ना. अरे नदी पहिल्यावानी नुसतं हे करत जाऊ नको, जरा बोलत जा. कसं 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 व्हायचं काय नदी बायला टेन्शन येतं अनुष्काकडे बघितलं की. हुशार व्हायचं बाळा, जरा बोलायचं. पप्पाला बोलत जा, काय बोलत नाही काय नाही. सकाळधरनं माझ्यावर काय बोलली असेल अनुष्का, काय बोलली असेल बरं बघा. मम्मी बरं आणि पप्पा बरं का बोलली नाही. हा पप्पाच्या पायात एवढं पडती बरं का, डोकं टिकून पडती. काच नाही पडली. असं झालं का? तर असं तर बाय सगळ्यांना, बाय कर सगळ्यांना, बाय सगळ्यांना. तर असून द्या. आणि मस्तपैकी इथं दावतो तुम्हाला, मस्तपैकी झणझणीत, मस्तपैकी
अश्विनीने वांग्याची भाजी केली आणि इकडं बाजरीची भाकर केली. आता मी जेवाय बसलेलो, पण अनुष्काचं जेवण झाल्यामुळं आता डायरेक्ट 11 वाजताची मी जेवतो, 11 ते 12 वाजता जेवतो. आता काही जेवत नाही. हां नाही नको आता, ते माझं डायटिंग चालू आहे, कुठं जेवू. डायटिंग चालू आहे. तर चला ह्या गोष्टी म्हणलं काढा, शुभ सकाळ. काढा म्हणलं सकाळचा, आणि थोड्या वेळाचा व्हिडिओ येईल. आणि काय म्हणते अनुष्का बा आणखी काय नाही ना. बाय बाय. तिला पण बोलवा जेवायला. शुभ सकाळ. शुभ